गोष्ट आहे मोतीपूर गावाची. रात्रीची वेळ आहे. थंडी हवा सुरू आहे. या गावात आतापर्यंत कधी वीज नाही आली, तर पूर्ण गाव अंधारात डुबलेलं असतं. सर्व लोक झोपलेले आहेत. तेव्हा अचानक गावामध्ये जोराची आवाज येते आणि एवढ्या जोरात लाईट चमकते जसं रात्री दिवस झाला. सर्व लोक घाबरून उठून जातात, परंतु काहीतरी समजण्याच्या आधीच लाईट कुठेतरी गायब होऊन जाते आणि पुन्हा सगळीकडे अंधकार होतो. भाऊ, ही कशी लाईट होती? हो, इतकी चमक तर दिवसात पण नसते. आणि त्याच्यासोबत ती अजीब आवाज पण होती. आता तर काही दिसत नाही. चला झोपूया. जे काही आहे उद्या बघूया. मोतीपूरचे लोक विचारात पडतात. ही लाईट आणि आवाज काय होता? पण कुणाला काहीच समजेना. तर सर्व पुन्हा झोपून जातात. सकाळ झाली. कियारा, तू रात्री काही ऐकलं होतं का? हा, ती चटचट आवाज होती ना. इव्हानची मम्मी त्याला मारत होती. अरे, मी त्याबद्दल नाही बोलते. ती आवाज तर रोज येते. 1 वाजेच्या आसपास माझ्या घरी एकदम अजीबसी लाईट आली होती. हा, पैसे चोरी करणार तर लोक घरावरती टॉर्चच मारणार ना. अरे, ती लाईट बरोबर एक खतरनाक आवाज पण आली होती. पूर्ण गाव जागा झाला होता. हा, मला पण थोडीशी आवाज ऐकू आली होती, पण मी तर झोपूनच होते. गावातील लोक आताही ते शोध काढताय की ती लाईट आणि आवाज कुठनं आली होती. गावातील लोक गली गलीमध्ये जाऊन जंगलमध्ये शोध घेत होते की शेवटी ती अशी काय गोष्ट होती जी आकाशातून पडली, ज्यामुळे एवढ्या अंधारात सुद्धा गाव चमकून आले. संध्याकाळ झाली. गावातील मुलं गावामध्ये क्रिकेट खेळत आहेत. आरवने जोरात बॉल मारला आणि बॉल जंगलमध्ये गेली. आरव, तू एवढ्या जोरात मारलंस, आता तूच बॉल घ्यायला जा. ठीक आहे, मी घेऊन येतो. आरव जंगलामध्ये बॉल शोधण्यासाठी जातो. तेव्हा त्याला 3 बोटांचे पायांचे निशाण दिसतात. आपल्या पायात तर 5 बोट असतात. हे 3 बोटवाला कोण असू शकतं? कियारा, इवान, इकडे या लवकर. आरव विचारात पडतो की हा 3 बोटांचा माणूस जंगलामध्ये कोण आहे. कियारा आणि इवान येतात. कियारा, हे बघा, 3 बोटांचे पायातले खूण. हे कोणाचं असू शकतं? मी वाचलंय, 3 बोटांचे पाय एलियनचे असतात. म्हणजे एलियन इथे जवळपास असेल. आपल्याला शोधायला पाहिजे. मुलं त्या एलियनला शोधायला लागतात. जंगलात गेल्यावर बघतात की काही कुत्रे भुंकत आहेत. तिथे जाऊन बघतात तर त्यांना एक एलियन दिसतो आणि कुत्रे त्याच्या मागे लागले आहेत. मुलं त्या कुत्र्यांना पळवून लावतात आणि एलियनला वाचवतात. त्याचे डोळे बघा, किती छान आहे. आरव, इयान आणि कियाराला पाहून एलियन एक गोंडस स्माइल देतो. अरे, याची स्माइल तर मिक्की माऊस पेक्षाही जास्ती सुंदर आहे. एलियन येतो आणि आरवच्या गालाला प्रेमाने हात लावतो. आरवला हे आवडतं. एलियन त्याच्या वेगळ्या आवाजात काहीतरी बोलतो आणि मुलांना ते काहीच समजत नाही. ये मित्रा, आपण घरी जाऊया. एलियन मुलांचं बोलणं समजू शकत नाही. असं वाटतंय की ह्याला आपली गोष्ट कळत नाहीये. इशाऱ्यात सांगावं लागेल. आरव इशाऱ्यामध्ये एलियनला घरी चालण्यासाठी बोलतो, परंतु एलियन त्या इशाऱ्याचा चुकीचा अर्थ घेतो आणि इवानला एक लात मारतो. इवान खाली पडतो. अरे, असं वाटतंय की इशाऱ्यांचा चुकीचा अर्थ घेतलाय. परत ट्राय करूया. आता इशारा नको करू, नाहीतर तो आपल्याला सुद्धा मारेल. एलियन बघतो की इथे भाषाचा प्रॉब्लेम होतोय. तो आपल्या बॅगमधून एक लाईव्ह स्पीच ट्रान्सलेटर डिव्हाइस काढतो आणि गळ्यात लटकवतो. आता जो काही एलियन बोलतो ते मराठीमध्ये ट्रान्सलेट होऊन मुलांना ऐकू येतं आणि मुलं जे बोलतात ते एलियनच्या भाषेमध्ये त्याला ऐकू जातं. भाऊ, तू कोण आहे? कुठनं आला आहे? माझं नाव लुलू आहे. मी दुसऱ्या प्लॅनेट वरनं आलोय. माझे सारे मित्र स्पेस क्राफ्ट वरनं परत गेले. मी इथेच राहिलो. आता मी आपल्या घरी कसं जाणार? तू आला कसा होता? स्पेस क्राफ्ट वरनं. पण माझे मित्र त्याच्यात बसून निघून गेले आणि मी इथेच राहिलो. मला वाटतंय की काल रात्री स्पेस क्राफ्टचीच आवाज होती. हा, ती लाईट पण त्याच्यापासूनच आली असेल. मला माझ्या घरी जायचंय.
माझी आई माझी वाट बघत असेल. लुलू भावूक होतो आणि रडायला लागतो. अरे रडू नको मित्रा, आम्हाला आपला मित्रच समज. आम्ही तुला तुझ्या आईकडे पोहोचवणार. आरव, इवान, कियारा आणि लुलू चौघे आरवच्या घरी निघतात. रस्त्यात बघतात की पोलीस जंगलमध्ये काही शोधत आहे. असं वाटतंय की पोलिसला पण लुलूच्या विषयी कळालंय. याला तर आपल्याला लपून ठेवावं लागेल, नाहीतर खूप प्रॉब्लेम होणार. हो. इवान लुलूला एका कपड्याने गुंडाळतो आणि ते पोलिसच्या नजरेतून चोरून घरी निघून जातात. सर्व आरवच्या घरी पोहोचतात. लुलू, तुला भूक लागली असेल ना? थांब, मी तुझ्यासाठी खूप सगळे चॉकलेट्स आणि बिस्किट्स आणते. कियारा लुलूसाठी खूप सगळे चॉकलेट्स आणि बिस्किट्स घेऊन येते आणि लुलू ते सर्व खातो. थँक्यू कियारा, चॉकलेट खाऊन खूपच मजा आली. इकडची चॉकलेट माझ्या प्लॅनेटची चॉकलेट पेक्षा जास्ती चवीदार आहे. लुलू चॉकलेट आणि बिस्किट खाल्ल्यानंतर थोडा इमोशनल होतो आणि रडायला लागतो. काय झालं? मला चॉकलेट खाऊन आईची आठवण आली. ती पण मला खूप सारी चॉकलेट चारत होती. मला आईकडे जायचंय. चुप हो लुलू, आम्ही लोक काही करतो. लवकरच तुला तुझ्या आईकडे पाठवणार. खरोखर? नक्की. आरव, कियारा आणि इवान तिघे विचारात पडतात की लुलूला वापस चंद्रावर कसं पाठवू शकतो. आपल्याला जादूगर अंकल बबलू बाजीगर सोबत भेटायला पाहिजे. तेच काहीतरी उपाय सांगतील. आरव लुलूला एका मोठ्या बॅग मध्ये टाकतो जेणेकरून त्याला कोणी पाहू नाही शकेल आणि ते सर्व बबलू बाजीगरकडे जातात. त्यांना पूर्ण गोष्ट सांगतात. काका, प्लीज मला माझ्या घरी पोहोचून द्या. एक झटका जादूचा पटका. मी आपल्या जादूनी एकाच झटक्याने तुला चांदवर पोहोचवणार. पण कसं? ट्रेननी. पण चांदपर्यंत पटरी कुठे आहे? एक झटका जादूचा पटका. माझी ट्रेन हवामध्ये उडते. आत्ता दाखवतो. ब्लिंक 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 ब्लिंक. होऊन जा जादूचा लिंक. बबलूच्या मंत्रानंतर तिथे एक ट्रेन प्रगट होते. लुलू, तू ह्या ट्रेन मध्ये बसून जा. ही ट्रेन तुला एका झटकाच पोहोचून देईन. लुलू ट्रेन मध्ये बसतो आणि बसल्यानंतर तुरंत इमोशनल होतो. आत्ता कशाला रडतोय? आता तर तू घरी चाललाय ना, तर खुश राहा. ह्या ट्रेन मध्ये खूप जागा आहे. तुम्ही लोक पण चांदवर माझ्या घरी चला. काही दिवसांसाठी पण. फक्त फिरून मग परत या. गोष्ट तर खरी आहे. चांदवर फिरण्यात मजा तर येईल, पण आम्ही तिकडनं परत कसे येणार? आम्ही लोक पण तुझ्यासारखे तिथे फसणार. त्याचा एक उपाय आहे. काय? जर जादूगर अंकल पण आपल्या सोबत आले तर ते तुम्हाला परत पण घेऊन येऊ शकता. पण मी नाही जाणार. प्लीज अंकल, चला ना. काही दिवसात परत येऊ. बबलू, लुलू, इवान, आरव आणि कियारा ट्रेन मध्ये बसतात. बबलूच्या मंत्रानंतर ट्रेन उडायला लागते. एक झटका जादूचा पटका. आणि काही क्षणात हे सर्व लोक चंद्रावर एलियनच्या घरी पोहोचून जातात. एलियनच्या गावात सगळ्यांचे खूप चमचमते घर आहेत. गावाच्या मध्यभागी एक मोठासा फाउंटेन आहे ज्यामधून एनर्जी बाहेर निघते आणि इथूनच सर्व एलियनला एनर्जी मिळते. आरव, इवान, कियारा आणि बबलू एलियनचं गाव पाहून खूप खुश होतात आणि त्याचं गाव फिरायला लागतात.